किल्ले गोविंदगड. चिपळूणमध्ये गोविंदगड हा किल्ला वशिष्ठ नदीच्या बाजूलाच आहे. चिपळूण हे शहर वाशिष्ठ नदीच्या काठावरच वसलेले आहे. व्यापारी मार्गावर अंकुश ठेवण्यासाठी खाडीच्या अंतर्गत चिपळूणमध्ये गोवळकोट गोविंदगड हा किल्ला बांधण्यात आला. गोवळकोट या किल्ल्याला गोविंदगड असेही म्हटले जाते. गोवळकोट किल्ला हा चिपळूण शहरापासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला गोवळकोट गावामध्ये असून या किल्ल्याची पायथ्यापासूनची उंची सुमारे 60 मीटर आहे. किल्ला बांधण्यासाठी जो चुना लागायचा तो इथे तयार करण्यात यायचा. इथे ते जे गोल चाक असायचं ते दगडी चाक इथे फिरवायचा गोल गोल, आणि त्यामध्ये जे आपल्याला म्हणजे गड बांधण्यासाठी जे आवश्यक सामान होतं ते यामध्ये टाकून ते त्याचा बरोबर मिक्स करून घ्यायचे. ते हे ठिकाण आहे, हे बघा. असं तुम्हाला सर्व किल्ल्यांवरती हे बघायला मिळेल. इथून हा वशिष्ठ नदीचा जो दृश्य आहे ते एकदम नजरेला भावून टाकणारं असं दृश्य आहे. इकडून आज थोडंसं धुकं आहे त्यामुळे तुम्हाला असं क्लिअर असं दिसत नसेल, पण एकदम भारी वाटतं इकडे. गडावरती ठिकठिकाणी हे असे तुम्हाला रिकामी चौकोन दिसतील, तर ते रिकामी चौकोन नसून हे कशासाठी आहे की दुश्मन सैन्य येणार त्यावेळी त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी हे जी जागा आहे ती होती, जेणेकरून दुश्मन सैन्याला इकडून म्हणजे आपण बघतोय ते त्यांना समजणार नाही असं होतं. ही जी तुम्ही आता वास्तू बघताय ती आहे उत्तरेकडील आपला प्रवेशद्वार. हा जो प्रवेशद्वार आहे तो गोमुखासारखा तुम्हाला दिसेल. आता जवळून म्हणून तुम्हाला समजणार नाही, ते लांबून बघितल्यावर तुम्हाला बरोबर समजेल. उत्तरेकडील दरवाजावरून हा असा एकदम मनाला मोहून टाकणारा दृश्य दिसतो. आजूबाजूला वस्ती पण आहेत. इकडे यायला जास्त काही लांब नाही, त्यामुळे तुम्ही येऊ शकता लगेच. दरवाजाने एंट्री केल्यावरती समोरच आपल्याला इथे हे पाण्याची टाकी दिसते. नंतर त्याच्या साईडलाच आपल्याला तोफा आहेत ठेवलेल्या, आणि त्याच्या डाव्या बाजूला इथे रेडजाईचं मंदिर आहे. ते आता चला आपण ते रेडजाईचं मंदिर जाऊ, बघू, तिथे दर्शन घेऊ. जर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर हा बघा, हा त्यांचा जो स्कॅनर आहे यांच्या माहितीचा, तिथे लिहिलेली आहे माहिती. त्यानुसार हा स्कॅन केला तर तुम्हाला ती माहिती दिसेल. तर जाऊया आता मंदिरामध्ये, पाया पडूयात.